आता आपण काय बघूया की मी तुम्हाला फॅक्टरिंग सांगितलं. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कोण सांगितलं काय शिकवत होतो? फॅक्टरिंग शिकवत होतो. काय बघत होतो? फॅक्टरिंग. आता फॅक्टरिंग म्हणजे तुम्हाला मी खूप सोपं सांगितलं. फॅक्टरिंग हा कोण असतो सांगा? वसुली एजंट असतो. आणि वसुली एजंट म्हणजे बँक किंवा फायनान्शियल जे काय सर्व कोण असतील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्यांना तुम्ही सांगितलं की काय करा, आमचे पैसे लोकांकडनं वसूल घेऊन घ्या. तर जो कोण वसूल करून देणार त्याला म्हटलं जातं फॅक्टरिंग, आणि तो जे काय काम करतो त्याला म्हटलं जातं फॅक्टरिंग. ओके, चला सुरू करूया. बघा ऑब्जेक्टिव्ह बघा काय हेतू असतात आपण फॅक्टरिंग करतो तो. फॅक्टरिंग इज अ मेथड ऑफ कन्वर्टिंग रिसिवेबल इनटू कॅश. फॅक्टरिंग एक मेथड आहे. फॅक्टरिंग इज अ मेथड ज्यामध्ये काय केलं जातं, तुमची रिसिवेबल म्हणजे बिल्स रिसिवेबल किंवा डेटर्स हे कॅशमध्ये कन्वर्ट केले जातात. देर आर सर्टन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॅक्टरिंग. फॅक्टरिंगचे अनेक हेतू आहेत, ते खाली दिलेले आहेत. वन बाय वन बघूया. ओके, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू रिलाईव्ह फॉर द ट्रबल ऑफ कलेक्टिंग रिसिवेबल सो टू कन्वर्टेबल इन सेल्स अँड अदर मेरियस एजर ऑफ बिझनेस. बघा यांनी काय सांगितलं की तुम्हाला काय करायचं सांगा, कॉन्सन्ट्रेट इन सेल्स अँड अदर मेजर एरियाज ऑफ बिझनेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगा, म्हणजे जेव्हा आपण छोटासा व्यवसाय करतो तेव्हा असं म्हटलं जातं ना, पैसे वसूल केले पाहिजेत लोकांकडनं. कोण पैसे आपल्याला देणार नाही उधारीवर दिला तर. 4 वेळा घराकडे जावं लागतो. आता तुम्ही एकाच माणसाच्या घरी 4 वेळा घराकडे जाल तेव्हा तुम्ही तुमच्या विक्रीवर लक्ष देणार नाहीत, अदर गोष्टींवर लक्ष देणार नाहीत. ते सगळं कटकट असतं. याच्यापेक्षा बाबा कोणाला थोडेफार पैसे दिले आणि तूच आमचे काय ते पैसे वसूल कर. ओके, आमच्याकडे एक ना चिरेखांड व्यवसाय आहे आमच्या गावातच. जसा तो सेम करतो की तो कोणाला सांगतो, ड्रायव्हरलाच सांगतो की तू चिरे घेऊन जा, हवे त्याला घाल, मला आत्ताच्या आत्ता एवढे पैसे दे. हे पण एक प्रकारचं काय झालं, फॅक्टरिंगच झाली ना, की बाबा मला पैसे दे, बाकी विषय काय नाही. मग मला 10 लोकांच्या घरी जाऊन माझा वेळ फुकट करायला नको. ओके, त्याला म्हटलं आता हे एक पहिलं असते, टू रिलीव्ह फ्रॉम द ट्रबल. रिलीव्ह म्हणजे काय, सुटका व्हावी कशापासनं? ट्रबल ऑफ कलेक्टिंग रिसिवेबल सो टू कन्सिडर इन द सेल्स अँड अदर ॲक्टिव्हिटीज. मग समजलं पहिलं काय ते, की लोकांकडनं पैसे जमा करायची कटकटीचा सुटका व्हावी, आपला वेळ वाचावा आणि आपण अदर ॲक्टिव्हिटीजवर लक्ष केंद्रित करावा. ओके, आपण दुसरं बघूया. पुढचं बघूया. टू मिनिमाइज द रिस्क ऑफ डेट अरायडिंग टू ऑन नॉन रिअलायझेशन ऑन क्रेडिट सेल. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, बॅड डेप्ट असतात. बॅड डेप्ट म्हणजे काय, जे पैसे आता आपल्याला भेटणार नाहीत, लोकांनी आपले ठकवले, त्यातच आपला काय होतो, लॉस होतो. ती रिस्क असते आपल्याला. जेव्हा आपण क्रेडिट रिस्क म्हणतात ना, जेव्हा आपण वस्तू मालावर उधारीवर विकतो माल आपला आणि आपल्याला पैसे मिळत नाहीत, त्यांना म्हटलं आता क्रेडिट रिस्क. आणि ही रिस्क मिनिमाइज करता येते, संपूर्णपणे नष्ट कधीही करता येणार नाही, मात्र एक ती रिस्क रिड्यूस करता येते ऑफ बॅड डेप्ट अरायझिंग टू अकाउंट नॉन रिअलायझेशन ऑफ द क्रेडिट सेल. क्रेडिट सेल्सवरले आपल्याला पैसे नाही भेटले तर जी काय आपली क्रेडिट रिस्क होणार ना, ती आपल्याला मिनिमाइज करता येते. म्हणजे आपले कोण पैसे ठकवणार नाहीत, हिची आपण हे करू शकतो. पुढे बघा. टू अडॉप्ट बेटर क्रेडिट कंट्रोल पॉलिसी. क्रेडिट कंट्रोल पॉलिसी म्हणजे काय, उधारीचं तुमचं धोरण आहे ते चांगलं असावं, याच्यासाठी पण याचा उपयोग होतो. नेक्स्ट बघूया. टू कॅरी ऑन बिझनेस स्मूथली अँड नॉट रेली टू एक्सटर्नल सोर्स टू मीट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता बघा, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे काय, दैनंदिन कामासाठी आपल्याला पैसे पाहिजेत. आपल्याला समजा काय नियमित सेल्स होत असेल, वर्किंग कॅपिटल असतं ना, वर्किंग कॅपिटल आपण किती ठेवावं याची काहीतरी मेथड आहे. तुम्ही इतर विषय शिकत असताना तुम्हाला ते शिकवलं असेल अकाउंटमध्ये, की आपलं वर्किंग कॅपिटल किती असावं. ओके, म्हणजे वर्किंग कॅपिटल आपली जर सेल्स जास्त असेल तर आपल्याकडे रोज पैसे येतात. अशा वेळी तुम्ही काय करणार, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, जे आपले दैनंदिन जीवनातले जे काय व्यवहार भागवायचे असतील त्याला. जर असं तुमचा सेल्स असेल, समजा उदाहरणार्थ तुमचं बिझनेस कसं आहे सांगा, समजा तुमचं ना एखादा असा आंब्यांचा बिझनेस आहे. ओके, तुमचा जर आंब्यांचं म्हणजे आंब्याची बाग असते ना, असा तुमचा बिझनेस आहे. काय होणार ते बघा, असा जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमचं वर्किंग कॅपिटल जास्त ठेवावं लागेल. कशाला, पैसे फक्त तुमच्याकडे कधी येणार मेमध्ये, बाकीच्या दिवसात तुम्हाला पैसे लागणार तेव्हा काय करणार, सगळे पैसे बँकेत ठेवले तर झाडांना खत कसं घालणार, नाही घालू शकत. हेच आपलं तिसरं आहे. ओके, की तुम्हाला काय करावं लागेल, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट तुमची जी काय आहे ती काय होते, आपली कमी होते. ओके, टू कॅरी बघा हे आहे आपलं. ओके, बघा, टू कॅरी ऑन बिझनेस स्मूथली अँड नॉट to rely on external source
मीट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटसाठी आपल्याला बाहेरच्या स्रोतांवर अवलंबून राहावं लागत नाहीत, कारण आपल्याकडे इनफ सोर्स असतात. कशासाठी? वर्किंग कॅपिटलसाठी. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? कोणतरी पाहुणा आला तर त्याला चहा द्यावा, त्याच्यासाठी पैसा लागतो, की नॉर्मल वेजेस पेड करावी, त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात. हे पैसे घ्यायला आपल्या लोकांवर अवलंबून राहायची गरज नाही, कारण का आपल्याकडे काय येतात, आपली सेल झाली की आपल्याकडे लगेच पैसे येतात. ओके, त्यामुळे तो एक फायदा आहे. पुढे बघा, टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट, कस्टमर क्रेडिट, वर्थवाइल इट इज सो टू मेक नेसेसरी चेंज इन द मार्केट पॉलिसी ऑर स्ट्रॅटर्जी. यांनी काय सांगितलं सांगा, हे बघा, पेन घेऊया. ओके, टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट. तुम्हाला मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन मिळते की मार्केटमध्ये सध्या काय चाललंय, मार्केटमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, आणि तुम्हाला कशा प्रकारचं धोरण अडॉप्ट करावं लागेल, आणि तशा प्रकारचे तुम्ही धोरण अडॉप्ट करू शकता. ओके, पुढचं बघूया आपण आता. चला नेक्स्ट बघूया आपण आता. चालेल, जरा हे करतो. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह समजले ना. यामध्ये काय तुमचे ऑब्जेक्टिव्ह बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत. यामध्ये पहिलं बघितलं आपण काय, की आपल्याला टेन्शन नाही पैसे जमा करायचे, आपला वेळ वाचतो, आपण ते इतर ठिकाणी देऊ शकतो, रिस्क आपली कमी होते, आपण चांगली क्रेडिट पॉलिसी करू शकतो, आपल्याला मार्केटबद्दल माहिती भेटते, वर्किंग कॅपिटल जास्त ठेवायची गरज नाही. पुढे बघा, द फॉलोइंग आर द जनरली एक्सेप्टेड फॅक्टरिंग सर्व्हिस दे आर. खालील लोक दिले आहेत ते फॅक्टरिंग जे करतात. बघा, परचेस ऑफ ऑल द अकाउंट रिसिवेबल. द फॉलोइंग आर द जनरली एक्सेप्टेड फॅक्टरिंग सर्व्हिसेस. खालील असतात बघा, परचेसेस ऑफ द ऑल अकाउंट रिसिवेबल, द सेलर फॉर कॅश. ते काय करतात, सेलरकडनं सगळे रिसिवेबल खरेदी करतात कॅशसाठी. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन मेंटेनन्स ऑफ द एजन्सी, सेल लेजर द क्लायंट. जे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मेंटेनन्स ऑफ द ॲग्रीड, सॉरी या थोडा प्रॉब्लेम आहे तो, म्हणजे असं ते ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेंटेनन्स ऑफ द ॲग्रीड सेल्स लेजर ऑफ द क्लायंट. म्हणजे ते क्लायंट काय करतो, ॲग्रीड असतो, कशाला तो ॲडमिनिस्ट्रेशन करेल किंवा लेजरचं काय करेल, मेंटेनन्स करेल. यासाठी तो तुमचा फॅक्टर हे असतो, कोणाकडे कोणी पैसे कधी दिले हे सगळं तो मेंटेन करेल. कलेक्टिंग द ॲग्रीड अकाउंट ऑफ रिसिवेबल, तो सगळे रिसिवेबल जमा करणार. पुढे बघा, अज्युमिंग द क्रेडिट रिस्क, क्रेडिट कंट्रोल अँड क्रेडिट प्रोटेक्शन. हे सगळं पण कोण करणार, क्रेडिट रिस्क, क्रेडिट कंट्रोल, क्रेडिट प्रोटेक्शन, या गोष्टी पण कोण करणार, तुमचा फॅक्टर करणार. पुढे बघा, ॲडवायसिंग द सेलर ॲट द निडेड अँड ॲप्रोप्रिएट टाईम. तो काय करणार, ॲडवाईस देणार कोणाला, सेलरला, जेव्हा काय असेल, गरज असेल किंवा जेव्हा जो योग्य टाईम असेल तेव्हा तो त्याला तशा सूचना देणार की या माणसांना पैसे देऊन या लोकांना बाबा माल उधारीवर वसूल करू नको, ही माणसं बरोबर नाही आहेत, हे लोक पैसे ठकवतात. आता तुम्ही एखाद्या गुंडाला पैसे तुमचा माल खरेदी कराल, विकाल, आणि तुमचा फॅक्टर असेल तो माझ्यासारखा बिचारा गरीब माणूस असेल, तो घरी जाणार, सांगणार ए बाबा त्याचा माल घेतला त्याचे पैसे दे. तो सांगणार कोण तू, तो माझी उद्धटपणे बोलणार, बरोबर, तुम्हाला पैसे देणार नाहीत. मग अशावेळी माझा लॉस होणार ना. मग समजलं. मग अशावेळी तुम्ही काय करावं, तुमच्या फॅक्टरने तुम्हाला सांगितलं की अशा माणसाला जर तो माल विकला तर तुम्ही काय आता त्याला रिस्पॉन्सिबल राहणार नाहीत, आणि तू अशा माणसाला माल विकू नको. ओके, हे सगळं हे काय असतं, लिगल ॲक्शन पण कशी घ्यायची, काय घ्यायची, याबद्दल पण ते काय देतात, ॲडवाईस देतात. ओके, बऱ्याच वेळा तुमचा फॅक्टर आहे, फॅक्टर म्हणजे समजलं ना, तो वसुली एजंट. मी तुम्हाला मराठी शब्द सांगितलं, तो कोण आहे, वसुली एजंट. तो डायरेक्ट लिगल ॲक्शन घेत नाही. कशाला की विचारा, आता मी समजा एक चांगला माणूस आहे, ओके, माझी चांगली फर्म आहे, किंवा आणि मी एखाद्या कंपनीकडनं उधारीवर माल घेतो, आणि आज माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, आणि तुमच्या फॅक्टरने माझ्यावर केस केली, तर माझं रिलेशन कोणाबरोबरचं बनणार, त्या कंपनी बरोबरचं काय बनणार, रिलेशन बिघडणार. त्यावेळी ते ॲडवाईस देतात, कोणाला देतात, की अरे हा माणूस पैसे देत नाही, काय करूया, ॲक्शन घेऊया का, हे सगळं. ओके, बेसिक लक्षात घ्या, तुमचा टाईम वाचतो, तुमची रिस्क कमी होते, तुम्हाला वर्किंग बघा ऑब्जेक्टिव्ह बघा, पहिल्यांदा टाईम वाचायचा, रिस्क वाचवायची, तिसरा वर्किंग कॅपिटलची तुम्हाला गरज नाही, तुम्ही चांगली क्रेडिट पॉलिसी अडॉप्ट करू शकता, तुम्हाला मार्केटची माहिती भेटते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगा, की तुम्ही तुमच्या इतर कामांवर लक्ष केंद्रित करू शकता. हे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे. फॅक्टरिंग म्हणजे काय, वसुली एजंट. तुम्ही लोकांना माल विकायचा, फक्त वसुली करणारा दुसरा असेल. ही सर्व्हिस जर तुम्ही अडॉप्ट केली तर तुम्हाला काय फायदे होणार याचा बेसिक विचार करा, तो जिकडे दिलेला आहे. हा लेक्चर आपण इकडे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेगळ्या विषयावर बोलूया, म्हणजे फॅक्टरिंगच्याच आपण पुढचं बघूया की त्याचे फायदे काय असतील, काय असतात, कशी प्रक्रिया काय, सगळं आपण बघूया.